E=mc². हा सिद्धांत फॉर्म्युला आहे थोडक्यात. आणि हा फॉर्म्युला अप्लाय होणारच आहे, कधीही तो संपत नाही. त्याप्रमाणे आपल्याकडे फॉर्म्युला दिला गेला आणि हा फॉर्म्युला वापरून ग्रहण काढलं जातं. तर आतापर्यंत किती युग उलटून गेली ही सृष्टी निर्माण होऊन. आपण आरतीमध्ये म्हणतो विठ्ठलाचं युगे 28 विटेवर उभा. मग हे युगे 28 म्हणजे काय आहे? टाइम मॅपिंग सिस्टीम आपल्याकडची. आपल्या हिंदू धर्मामधलं जे पंचांग आहे ही जगातली सगळ्यात सायंटिफिक कालमापन पद्धती आहे. आपल्या ग्रंथांमध्ये पाहिलं गेलं तर स्त्रियांचं शिक्षण किती आधीपासून आहे. शंकराचार्यांचं परीक्षक म्हणून एक स्त्री होती, मंडन मिश्र म्हणून होती. ती स्त्री होती. म्हणजे विचार करा, स्त्रीने अभ्यासच नसेल केला तर ती कसं काय परीक्षक झाली. अक्षांश आणि रेखांश आपल्या पृथ्वीचे जे भाग केले अक्षांश रेखांशाचे, प्रत्येक पॉइंट वरती होणारा सूर्योदय वेगळ्या वेळी आहे. प्रत्येक पॉइंट वरती येणारा चंद्र वेगवेगळ्या वेळी येतो. आणि जेव्हा चंद्र तुमच्याकडे येतोय तेव्हाच तुम्ही ते करणं हे सगळ्यात सायंटिफिक. आपल्याकडे अगदी कमीत कमी असं निमिषापर्यंतचं कॅल्क्युलेशन आहे. निमिष म्हणजे काय? आत्ता आपण जी पापणी मिटतो बोलता बोलता, पापणी मिटायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात. 28तमे कलियुगे कली प्रथम चरणे भारतवर्षे भरतखंडे. म्हणजे नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमाडीच्या आपल्या नवीन एपिसोडमध्ये. सो तो जो एपिसोड असणार आहे तो खूप जास्त स्पेशल, खूप जास्त युनिक असणार आहे. का सांगतो? नासा त्यांची टेक्नॉलॉजी यूज करून जी ग्रहणाची अचूक वेळ सांगते तीच वेळ आपलं जे पंचांग आहे त्यामध्ये जो सिद्धांत लिहिलेला आहे त्यावरून सुद्धा आपण करू शकतो. हे कसं? किंवा राहू आणि केतू यांचा खरा अर्थ काय, रिअल मिनिंग काय, यांना आपण छायाग्रह म्हणतो. ठीक आहे, तर याचा अर्थ काय होतो? नंतर आपल्या नवग्रहांमध्ये मंगळाचा जो उल्लेख आहे तो रक्तभूम म्हणजेच की लाल रंगाचा असा सापडतो. तर तो कसा? किंवा वेळ, मुहूर्त प्रत्येक व्यक्तिगत वेगळा असतो आणि तो पाळला का गेला पाहिजे या सगळ्यांची उत्तरं आजच्या पॉडकास्टमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. यापेक्षा अजून बरेच प्रश्न आहेत पण ते तुम्हाला पॉडकास्टमध्ये पाहायला भेटतील. सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत आजच्या आपल्या गेस्ट करून. सो आजचे आपले गेस्ट आहेत नाशिकचे सुप्रसिद्ध असे निनाद गुरु कुलकर्णी आणि पार्थ गुरु गोडशे. आणि हा पॉडकास्ट जो मोटिव्ह आहे तो सायन्स वर्सेस हिंदू संस्कृती असा नाही आहे, तर सायन्स आणि हिंदू संस्कृती यांचा मेळ कसा बसतो हा असणार आहे. आणि हा पॉडकास्ट बिलकुल मिस करू नका, कारण हिंदू संस्कृतीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हा पॉडकास्ट बोलू शकतो. सो जर तुम्ही आपल्या पॉडकास्टवर नवीन असाल तर खाली सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज यट टू कम. सो एन्जॉय दी पॉडकास्ट, लेट्स गो. सो नमस्कार गुरु, तुम्हाला दोघं स्वागत आहे स्पेशल कॉर्नर मराठीवर. सर आपला खूप दिवस झाले विषय चालू होता करायचा पण थोडा मुहूर्त लागत नव्हता. तर कसं आता आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण पंचांगाला जास्त महत्व आहे. आजकाल नाही का की नासाचे लोक जे आकडेमोडी करून सांगतात ग्रहण ते आपल्याकडे शेकडो वर्ष लिहून ठेवले. तर हे सगळ्या गोष्टी आहे किंवा मुहूर्त कसे ठरतात किंवा सगळ्या गोष्टी आपण आज गप्पा मारू चालेल. तर मग सुरुवातीला पंचांग म्हणजे काय हेच घेऊन चालू आपण. पंचांग हा जो शब्द आहे मुळातच पंच अधिक अंग अशी त्याची फोड आहे. आणि पंच म्हणजे पाच. जो 5 गोष्टींनी बनतो त्याला पंचांग म्हणतात. मग त्याच्यातल्या 5 गोष्टी म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. आणि ह्या 5 गोष्टींचं कॅल्क्युलेशन म्हणजे पंचांग. म्हणजे थोडक्यात आजचं पंचांग म्हणजे आजची तिथी, आजचा वार, आजचं नक्षत्र, आजचा योग आणि करण. या 5 गोष्टींना जे मिळून बनतं त्याला पंचांग म्हणतात. आणि हे पूर्णपणे कॅल्क्युलेशन आहे, पूर्णपणे मॅथ्स येते. नाही मग आता हे फक्त सणवारांचा आपल्या तिथी बघण्यासाठी यूज होतो काय, मग काही खगोलीय शास्त्र वगैरे आहे, ॲस्ट्रॉनॉमिकल लिमिट्स कसं आहे? ऍक्च्युली पंचांगाचा मूळ उद्देश हा आहे कालमापन, म्हणजे टाइम मॅपिंग सिस्टीम आपल्याकडची. आपल्या हिंदू धर्मामधलं जे पंचांग आहे ही जगातली सगळ्यात सायंटिफिक कालमापन पद्धती आहे. थोडक्यात म्हणजे काय की आपण निसर्गावर आधारित जे आपलं पंचांग आहे. म्हणजे कल्पना करा, तुम्हाला समजा मी 1 वर्षभर एखाद्या आयलंड वरती नेऊन सोडलं, बेटावरती, आणि तिथे तुमच्याकडे काहीच नाहीये. तर 1 वर्षानंतर तुम्ही मला सांगू शकत नाही की आज किती तारीख आहे, आज 11 मे आहे की 12 मे आहे, आपल्याला माहिती नाही नाही. सांगू शकत. पण तुम्ही जर त्या दिवशी रात्री चंद्र ऑब्झर्व केला, चंद्र नीट बघितला, तर तुमचा जर त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला
आणि फार अभ्यासाची गरज नाही. पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चंद्र पूर्ण दिसतो किंवा अमावस्येला दिसत नाही, चतुर्थीला कोर दिसते चंद्राची. यावरून तुम्ही मला बरोबर सांगू शकता की आज कोणती तिथी आहे. म्हणजे निसर्गावर आधारित असणारं कॅलेंडर या जगातलं हे एकमेव आहे कॅलेंडर. जे सगळ्यात सायंटिफिक जे आपण म्हणतो की ते म्हणजे आपलं पंचांग आहे. आपलेच काही लोक आहेत की जे याला म्हणतात की सायंटिफिक आहे का प्रश्न उपस्थित करतात. पण मग कॉमनली कॅलेंडर वापरतो इंग्लिश कॅलेंडर. तर मग त्याच्यामध्ये आणि आपल्या हिंदू कॅलेंडरमध्ये काय फरक येतो किंवा पंचांगामध्ये मेजर काय डिफरन्स आहे? आपलं नवीन वर्ष जे आहे ते चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण सुरू करतो, जे ऍक्च्युली निसर्गाचं नवीन वर्ष असतं. म्हणजे तुम्ही बघा बाहेरची झाडं जी आहेत त्यांची डिसेंबर मध्ये पान गळती होते आणि चैत्र जो महिना आहे वसंत ऋतू, या चैत्रामध्ये पानांना सुद्धा नवीन पालवी फुटत असते झाडांना. आणि थोडक्यात काय तर निसर्ग स्वतःचं नवीन वर्ष जेव्हापासून सुरू करतो ते आपलं नवीन वर्ष आहे. पण जे इंग्रजी कॅलेंडर जे आहे हे मुळातच युरी ग्रेगरियन नावाचा जो माणूस होता बरोबर. त्याने येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या पासून 6 दिवसांनी ते चालू केलं. म्हणजे 25 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस, 5-6 दिवस. त्याच्यानंतर 6 दिवसानंतर 1 जानेवारी येते. सो ती सुरुवात ही मुळातच फक्त केवळ त्या धर्मगुरूंचा जन्मदिवस मानून तेव्हापासून सुरू झाली. त्यामुळे त्याच्यामध्ये सायन्स काही नाहीये. म्हणजे आपण बघा की नवीन वर्ष आहे, आज 31 डिसेंबर आहे, पण आज बाहेरचं वातावरण आपल्याला कसं दिसतं तर सगळ्या झाडांची पान गळती झालेली आहे. आणि म्हणजे थोडक्यात काय तर निसर्ग आणि ते कॅलेंडर जे आज आपण दुर्दैवाने खूप जास्त वापरतो तर त्याचा एकमेकांशी ताळमेळ खूप कमी आहे. नाही म्हणजे एकदम वातावरण फ्रेश नाही जसं आपल्या म्हणजे चैत्र प्रतिपदेला असतं. हा, आणि नुसतं वातावरणच असं नाही. आता आपल्याकडे साधारणतः 6 ऋतूंमध्ये आपण बरोबर. सगळे डिवायडेशन करतो. 6 ऋतू, प्रत्येक ऋतूमधले 2-2 महिने आपले, जे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ इत्यादी आहे. तर हे 6 दुने 12 असे 12 महिने आपण आपल्याकडे मानतो. आणि प्रत्येक महिना त्याचा सिग्निफिकन्स, जसं की श्रावण आहे, श्रावणामध्ये पाऊस असतो आपल्याकडे, किंवा प्रत्येक जो महिना आहे, आता वैशाख आहे तर वैशाखामध्ये धर्मशास्त्रानुसार सांगितलंय की वैशाख स्नान नावाचा एक विधी असतो की वैशाख महिन्यामध्ये गार पाण्यानेच आंघोळ करायची. दुसरं आंघोळ करताना सूर्योदयाच्या पूर्वी करायची आणि मौन राहून आंघोळ करायला शास्त्राने सांगितलं वैशाख महिना. मग हे का आहे तर वैशाख वणवा आपण म्हणतो ज्याला. आता प्रचंड ऊन आहे आपल्याला दिसतं आहे, तर यापासून संरक्षणासाठी त्या त्या ऋतूंनुसार आपल्या हिंदू कॅलेंडर आपण याच्यामध्ये भेद पाडलेले आहे. वा. तर मग पंचांगानुसार नाही तिथी, नक्षत्र, योग हे एकदम पॉईंट टू पॉईंट, मिनिटाला, सेकंदाला परफेक्ट सांगितलेले आपल्या पंचांगामध्ये. मग ते कसं किंवा त्याची मोजमाप कसं होतं ते सेकंदाचं वगैरे? आता आपली जी कालगणना आहे हिंदू धर्माची, आपल्याकडे अगदी कमीत कमी असं निमिषापर्यंतचं कॅल्क्युलेशन आहे. निमिष म्हणजे काय तर आता आपण जी पापणी मिटतो बोलता बोलता, पापणी मिटायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात. त्या निमिषापासून ते पूर्ण दिवस, महिने, वर्ष, संवत्सर आणि हे पुढे जाऊन 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 एवढं मोठं आहे की युग आपण ज्याला म्हणतो. तर आतापर्यंत किती युग उलटून गेली ही सृष्टी निर्माण होऊन. आपण आरतीमध्ये म्हणतो विठ्ठलाचं युगे 28 विटेवर उभा. मग हे युगे 28 म्हणजे काय आहे तर बघा, जे एक एक युग जे जातं ना पुढे पुढे, म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, कली, द्वापार, हे जे सगळे युग जातात तर अशा 4 युगांचा एक कल्प होत असतो. आणि एक कल्प झाला की ब्रह्मदेव काय करतात, ही सृष्टी जशीच्या तशी विनाश होते, पुन्हा निर्माण होते. जसं एखादं झाड आहे, झाडाला एक फुल येतं, त्या फुलाचं सगळं जे आयुष्य ते संपल्यावर ते गळून पडतं आणि पुन्हा नवीन फुल उगवतं. त्याप्रमाणे हे युग जे आहे, अशी आतापर्यंत 28 युग होऊन गेली. हे कॅल्क्युलेशन आपल्याकडे आहे. हे कुठे बघतो आपण, कुठेच बघत नाही आपण. हा, नाही आपण विचार करत नाही. विठ्ठलाच्या आरती सगळेच म्हणतात, पण युगे 28 म्हणजे काय आहे, किंवा आपण जो संकल्प घेतो त्या संकल्पामध्ये सुद्धा गुरुजी जवळपास 28 वेळेला सायकल होऊन गेली युगांची. किंवा 28तमे कलियुगे कली प्रथम चरणे भारतवर्षे भरतखंडे, म्हणजे आता कलियुगाचं हे पहिलंच चरण चालू आहे, अजून 3 चरण पुढची व्हायची.
खूपच असं हे कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे अगदी स्मॉलेस्ट पासून ते लार्जेस्ट पर्यंत असं सगळं कॅल्क्युलेशन आपल्या धर्मामध्ये येतं. आणि इवन वार ही जी संकल्पना आहे ही आपणच जगाला दिलेली आहे. बरोबर आहे. आपल्याकडे वार हा कधीपासून मानला जातो, तर एका सूर्योदयापासून ते दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा वेळ याला वार बरोबर आहे, म्हटलेला आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे हिंदू पद्धतीनुसार वार हा केव्हा बदलतो, तर सूर्योदयाला सकाळी- बदलतो सकाळी पुढच्या. बरोबर. मारा. आणि इंग्रजीमध्ये तो रात्री 12 वाजता. हा. हा इंग्रजी difference. कॅलेंडर मध्ये रात्री 12 वाजता वेळ बदलते, वार बदलते. आता बरीच लोक ही गडबड करतात. म्हणजे समजा उपवास एखादा सोडायचा असेल दुसरे, तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की रात्री 12 वाजून गेले म्हणजे वार बदलला, झालं. आता माझा सोमवार सुटला किंवा. तर ही चुकीची कन्सेप्ट आहे. वार हा सूर्योदयालाच बदलतो. ते होतं ना की आता 12 वाजून गेले, आता आता खायला हरकत नाही. चुकीचं आहे. तर मग निमिष नंतर सेकंड येतं, नंतर मग आपण आता जाऊ की ब्रह्माच्या वर्षापर्यंत. बरोबर. हे तो सांगा ना सगळं कल्प वगैरे काय चालतं. बघा काय आहे, निमिष जो आहे, निमिष, घटिका, पळ, पळाच्या पुढे प्रहर येतात. म्हणजे आपल्याकडे दिवसाची जी विभागणी आहे ती प्रहरामध्ये केलेली आहे. प्रहर म्हणजे साधारण 3 तासाची वेळ. आणि असे 8 प्रहर दिवसाचे होतात. 8 प्रहर झाले की ते 8 त्रिक 24 म्हणजे 24 तासाचा दिवस आपण मानतो. पण मग हा प्रहर कुठून सुरू होतो, तर 3 वाजेपासून. म्हणजे आता आपण ढोबळमानाने जर बघितलं तर पहिला प्रहर हा 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3, पुन्हा 3 ते 6, असं करून जे प्रहर पाडले 3-3 तासांचे, तर या प्रहरापासून मग पुढे एक दिवस होतो. दिवसाचा होतो महिना. आता त्यातही अधिक मास वगैरे आपल्याकडे हे काय येतो, तर चंद्राचा जो स्पीड आहे तो आणि सूर्याचा याच्यामध्ये डिफरन्स तफावत आहे. आणि तो गॅप जो आहे तो भरून काढायला म्हणून दर 3 वर्षांनी जे 30 दिवस एक्स्ट्राचे जे आहे तो हा अधिक मास असं महिना, वर्ष, वर्षांचं जे आहे, तर आपल्याकडे नामकरण असतं संवत्सराचं प्रत्येक. म्हणजे पराभव आता चालू आहे, विश्वावसु याच्या मागे होतं. म्हणजे असे आपल्याकडे नाव आहे आपल्या. नाव आहे वर्षाला. प्रत्येक वर्षाला एक नाव आहे. प्रत्येक बर 61 वर्षांचं एक नावांची सिस्टीम आहे बापरे. पूर्ण. ते सांगून प्रत्येक थोडं. वर्षाला एक नाव सगळे आहे. नको बलिदान नाही. प्रत्येक चैत्र पाडव्याला एक नाव बदलतं. बापरे, हे मला नव्हतं माहित. म्हणजे सुरुवातीला असतं. हिंदू असून माहित नाही ही गोष्ट आपल्याला. पराभव नावाचं आता वर्ष चालू आहे. बर हा, या वर्षात कसं फळ आहे ते सगळं आधीच्या 60 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. हा, त्या वर्षाच्या नावाप्रमाणेच ते फळ पूर्ण दिसून येतं. म्हणजे ही गोष्ट खूप डीप आहे. आपल्याला असं वाटतं की पंचांग म्हणजे एक धार्मिक पुस्तक आहे फक्त, नाही आणि मग ह्याची आपल्याला काही गरज नाहीये, ठेवून द्या कुठे. किंवा मोस्टली पूर्वीच्या काहीतरी लोक पंचांग आणत होते सगळेच. म्हणजे घरात एकतरी पंचांग असावं, ही पूर्वीपासूनची होती. पण आता मात्र तसं झालं नाही. आता कोणी पंचांग वापरत नाही किंवा कोणी घरात ठेवत नाही. पण आपल्याला त्याचा इम्पॉर्टन्स माहिती नाही. म्हणजे पंचांग श्रवणाचं सुद्धा फळ शास्त्रामध्ये, आता हा तर आपण सायंटिफिक अँगलने विचार केला. धार्मिक दृष्टीने बघितलं तर तिथीश्च श्रियमाप्नोती वाराद आयुष्यवर्धने. म्हणजे काय, तर तिथी तुम्ही रोजची कोणती आहे ती वाचली किंवा तिचं श्रवण जरी केलं तरी श्रिय म्हणजे लक्ष्मी, तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होते. वार जर तुम्ही रोजचा वाचला तर आयुष्याची तुमच्या असं फळ सांगितलंय पंचांगाचं. म्हणजे काय, तर पंचांग हा प्रत्येकाला माहिती असावा, हा त्याच्या मागचा प्रामाणिक उद्देश आहे. कारण आज आपण एवढे अनभिज्ञ असतो की आज काय तिथी आहे, काय वार आहे, काही आपल्याला कल्पना नसते. आणि तिथी ही एवढी पॉवरफुल गोष्ट आहे ना, की बघा तुम्ही, समुद्राला जी भरती आणि ओहोटी येते तर बरोबर त्या तिथीला येते. थोडक्यात काय, तर ओहोटी कधी येते समुद्राला, पौर्णिमा जवळ आली. पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कधीच समुद्राच्या लाटा या भरतीच्या रूपाने बाहेर आलेल्या जास्त दिसणार नाहीत, आतच थांबतात. कारण चंद्राची ग्रॅव्हिटी काम करते समुद्राच्या पाण्यावरती. मग चंद्राची ग्रॅव्हिटी समुद्राच्या पाण्यावरती काम करते. आता लोक म्हणतात 70% पाणी आपल्या शरीरामध्ये आहे, तर ती चंद्राची ग्रॅव्हिटी जर त्या समुद्राच्या पाण्यावर काम करते तर आपल्या का करत, आपल्या काय. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा खूप मोठा मुद्दा आहे म्हणजे, पण एक एक्सपेरिमेंट मागे असा झाला होता की समुद्रामधले काही मासे एका पाण्याच्या बाटलीमध्ये भरून किंवा असं टँक ज्या आपण म्हणतो त्या बाटलीमध्ये भरून ठेवले बाजूला, समुद्रातले मासे.
आणि ठेवल्यानंतर त्यांचं ऑब्झर्वेशन केलं आणि त्यांना असं समजलं की एका विशिष्ट दिवशी हा, हे मासे खूप चुळबुळ करतात, हा. खूप लांब जायचं, म्हणजे इतर दिवशी शांत आहे शांत पण असतं. एका विशिष्ट दिवशी खूप प्रयत्न करतात, चुळबुळ करतात, आणि तो दिवस म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा. पौर्णिमा. मग जर निसर्गाला कळतं, हा. ही गोष्ट निसर्गाला कळते, आता त्या माशांना तर कोणी शिकवायला गेलं नाही नाही, नाही 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 पण जे त्यांच्या अंतर्गत जे सेन्सेस आहेत, सेन्सेस. तर त्याने ते बाहेरचा निसर्ग ट्रॅक करतात की आज जर ओहोटी येणार आहे, म्हणजे जर आज पौर्णिमा आहे तर आपण आत गेलं पाहिजे, बरोबर आहे. त्यामुळे त्यांची चलबिचल आहे. किंवा आज जर भरती आहे तर आपण दुसरीकडे हल्लं पाहिजे. बरोबर. तर ही माशांच्या मध्ये जी सेन्सेस, हे जी प्रेरणा निसर्गाने दिलेली आहे, तर निसर्गाला फॉलो करणारं म्हणजे पंचांग. आणि सुरुवातीला जसं तुम्ही म्हणलात की जे युरोपियन कॅलेंडर आहे ते फक्त सूर्याच्या प्रमाणे गती सगळी मानतं, पण आपल्याकडे मूळ सूर्य सिद्धांतच आहे. हाय, हा, हा. सूर्य सिद्धांताचे उल्लेख महाभारतापर्यंत, महाभारताचं युद्ध केव्हा झालं त्याचा नक्षत्रांचे उल्लेख आहे. मग सूर्य सिद्धांत म्हणजे नक्की सूर्य सिद्धांत म्हणजे सूर्यावर आधारित कालगणना. कालगणना. सूर्य सेंटर मानून जे सगळं ते कॅल्क्युलेशन हा. केलं जातं तर ते सूर्य सिद्धांत. आणि आता आपण जे पंचांग दुसरे वापरतो हे भूमध्य असतात. भूमध्य म्हणजे काय, तर पृथ्वीला सेंटर मानून करतात. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की आपल्याकडे तर विज्ञान सांगतं सूर्य फिरत नाही, बाकीचे ग्रह फिरतात, सूर्य तसा स्थिर आहे. बरोबर. मग पंचांगामध्ये तर सूर्याची पण गती आहे किंवा सूर्याचा राशी प्रवेश आहे. बरोबर. मग सूर्य जर फिरत नाही तर सूर्य मेष राशीमधून वृषभ राशीत कसा का गेला, किंवा वृषभेतून मिथुनेत कसा गेला, फिरतच नाही तो. तर तो का गेला, कारण आपण जमिनीला सेंटर मानून कॅल्क्युलेशन करतो आपल्या पंचांगामध्ये, आणि ते चंद्र कालगणना जे आता प्रचलित जे आहे ते. नाही, हे पण झालं ना की आता असं झालंय मध्ये की सूर्य पण हलतोय. हो, कोणत्या तरी यजुर्वेदामध्ये आधी आधी सांगितलेलं आहे की सूर्य पण हलतोय, पण कालगणनेमध्ये कोणत्या फिरत तरी राहतो. गोष्ट तू पण ऑर्बिट करू राहिला. तोही फिरतो. आणि हे आत्ताही वाढीस कर केलेलं आहे की सूर्य पण कोणत्या तरी मोठ्या ऑब्जेक्टला ऑर्बिट करतोय. सूर्य फिरत राहतो, सूर्याभोवती सगळे फिरत राहतात. सगळे म्हणजे चालत सूर्य सगळ्यांबरोबर फिरत चाललेला आहे, म्हणजे त्या बरोबर. आपल्या सगळ्या 12 सूर्य सांगितले आपल्याकडे. 12 सूर्य आहेत. जगी द्वादशादित्य म्हणजे 12 जे सूर्य. 33 कोटी देव आहेत त्याच्यामधले 12 सूर्य, त्यानंतर 11 रुद्र, हा, नंतर अश्विनी कुमार जे आहेत 2, हा, हा. आणि अष्टवसू, असे सगळे मिळून हे 33 कोटी. 33 कोटी म्हणजे प्रकार, प्रकार. 33 प्रकारचे देव आहे. ठीक आहे, समज की 30 कोटी म्हणजे 33 करोड संख्या असेल असं. संख्या धरतात. ओके. तर मग आता पंचांगानुसार आपण बघतो ना की एकादशी ही किंवा चतुर्थी असते की काही ठिकाणी 9 वाजता सोडली जाते, काही ठिकाणी 10 वाजता सोडली जाते. ही डिफरन्स असा येतो. तो चंद्राप्रमाणे येतो. चतुर्थी चंद्रोदयाला सोडतात. हा, चंद्रोदया दिवशी त्यावेळेस येतो, हा, त्यावेळेस चतुर्थी सोडली जाते. हम्म. पण सगळ्या ठिकाणी चंद्र त्याच वेळेत येत नाही. बरोबर. जर तुम्ही वाराणसीमध्ये पाहिलं गेलं, वाराणसी वेगळा त्या time साईडला आहे. आपल्या हा. आसामच्या भागात येतं, युपीच्या भागात येतं, ते हम्म. पूर्व भागात जास्त येतात. हम्म. मग त्याचा डिफरन्स आणि नाशिक महाराष्ट्राचा डिफरन्स मध्ये खूप अंतर आहे. हा, हा. एक 1-1.5 तासाचा अंतर आहे. तर तिथल्या चंद्रोदयामध्ये आणि आपल्या चंद्रोदयामध्ये परत जर तुम्ही बंगालमध्ये गेले, बंगालमध्ये सूर्योदय आणि मुंबईमधला सूर्योदय वेगळं आहे. टाइम डिफरन्स आहे. मग त्या टाइम डिफरन्स पाशी पण पंचांग बदलत गेले. नाही, म्हणजे समजा जर कोणी हरवलं असेल, त्याला जर पंचांग किंवा नक्षत्र वाचत असतील, नक्षत्र म्हणजे चंद्र वगैरे, तर मग तो हरवणारच नाही शकत, किंवा हरवणारच नाही शक्यतो. त्याला गरज नाही पडायची इंग्लिश कॅलेंडरची, मोबाईलची वगैरे. अगदी. हे म्हणजे आपलं सेल्फ सॅटिस्फॅक्टरी आहे. मला एकदा तुम्ही पंचांग जर व्यवस्थित जर पाहिलं शिकलं. बघायला पण शिकलं, जाऊ द्या, समजून जरी घेतलं ना, तरी ह्याचं किचकट असं काही नाही जितकं आपल्याला वाटतं की पंचांग म्हणजे आता काय. त्यात मुळात काय आहे की स्टँडर्ड टायमिंग हा जो हे आहे, म्हणजे तुम्ही बघा, हा प्रॉब्लेम म्हणता येणार नाही, पण ही गोष्ट आपल्याकडेच नाहीये, सगळीकडेच आहे. तुम्ही जर आता भारतात किती वाजलेले आहेत, बरोबर, मला सांगा, तेवढेच ऑस्ट्रेलियामध्ये वाजतात का? नाही वाजत. किंवा तेवढेच रशियामध्ये वाजतात का? नाही. प्रत्येक वेगळे आहे. ठिकाणची वेळ वेगळी आहे. त्याप्रमाणे प्रत्येक जो पॉइंट आहे, म्हणजे अक्षांश आणि रेखांश, रेखांश. आपल्या पृथ्वीचे जे भाग केले अक्षांश रेखांशाचे, लॉंग प्रत्येक पॉइंट वरती होणारा सूर्योदय वेगळ्या वेळी आहे. प्रत्येक पॉइंट वरती येणारा चंद्र वेगवेगळ्या वेळी येतो. येतो. आणि जेव्हा चंद्र तुमच्याकडे येतोय
तेव्हाच तुम्ही ते करणं हे सगळ्यात सायंटिफिक गोष्ट. म्हणजे Perfect आपण स्टँडर्ड टायमिंग म्हणतो, पण आत्ता नाशिकमध्ये जेवढे वाजलेले आहेत तेवढेच आत्ता दिल्लीत वाजलेले नाहीयेत. नाहीयेत. पण आपण स्टँडर्ड टायमिंग म्हणजे सगळ्यांच्या सोयीसाठी म्हणून Commonly एक बघतो. ठरवून घेतले. म्हणजे तसं पाहिलं तर आपलं कोणते हार्ड अँड फास्ट स्टुडंट बसत नाही की 12 वाजता दिवसाला होतो 12 वाजता संपतो असं नाहीये. हे सगळं चंद्र सूर्याच्या त्या गणनेनुसार. टाइमनुसार आहे किंवा वेळेनुसार आहे. त्यामुळे सगळ्यात सायंटिफिक हेच झालं. बरोबर. काशीला जर तुम्ही गेलात, हा. काशीचं म्युझियम आहे. तिथे राम नावाचा एक राजा होता. त्या राजाचं जो पॅलेस आहे, राजवाडा, तिथे म्युझियम आहे. तर तिथे एक घड्याळ, मागे सुद्धा एक असं घड्याळ उज्जैनला प्रकाशित झालं. तर त्या घड्याळामध्ये प्रत्येक निमिषापासूनचा ते अगदी युगांतर, मन्वंतरापर्यंतचं कालगणना सगळे आहे. बापरे. सूर्योदयाच्या वेळेनुसार प्रत्येक त्या एरियाचं प्रत्येक त्या जागेचं आहे ना पंचांग बदलतं का? स्थानिक वेळेचं काय महत्व आहे त्याचं? बदलतं ना. मग आता पाहायला गेलं तर आता मागच्याच वर्षी लक्ष्मीपूजन जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी लक्ष्मीपूजन आदल्या हा, दिवशी ते कन्फ्युजन होतं बऱ्याच काही ठिकाणी. ठिकाणी दुसऱ्या दिवशी होतं. मग न्यूजवाले काय करतात की आज आमच्याकडे इथे आहे, आज आमच्याकडे, मग ते लोकांमध्ये घोळ होतो. पण जर व्यक्तीला पंचांग जर माहीत असेल किंवा पंचांगाचा अभ्यास जर असेल कंपल्सरी व्यक्तीला, तर त्याला माहीत असतं की महाराष्ट्रामध्ये अमावस्या या टायमाला लागते, अमावस्या या टायमाला नाशिकमध्ये लागते. मग मी या टायमाला माझा अमावस्याचं म्हणजे सायंपूजन म्हणजे लक्ष्मीपूजन त्यावेळेस केलं पाहिजे. राजस्थानमध्ये त्यावेळेस नव्हती अमावस्या म्हणून त्यांनी आदल्या दिवशी आदल्या अमावस्या दिवशी केली. बरोबर. ते ग्रहणाचा पण काळ हा, तसा हा. जातो सगळ्यांमध्ये तो. आपण प्रयत्न करतो की एका दिवशी बघायचं पण ते तसं नाहीये. नाही, ते प्रत्येक ठिकाणी सगळ्या वेगळे एरिया. वेगवेगळं होतं. काही ठिकाणी लवकर अमावस्या ठिकाणी उशीर होणार आहे. हो. मग त्या वेळेनुसार तुमची लक्ष्मीपूजन मागच्या वेळेस चेंज झालं होतं. बरोबर. बरोबर आहे. ओके. तर मग आता आपल्याला सगळं माहिती आहे की नासा काय करते सगळ्या जे कॅल्क्युलेशन घेऊन ग्रहण सांगतं किंवा या गोष्टी आपल्याला ठेवल्या जातात. तर आपल्यामध्ये हे शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलं आहे की हे असं या ठिकाणी या वेळेत ग्रहण पडणार आहे. तर एवढं परफेक्ट कसं आहे? तुला तुमची धारणा चुकीची आहे. बरं. शेकडो वर्षांपूर्वी असं लिहून ठेवलेलं नाही कुठे बस, हा. की कोणत्या वेळी कधी दिसणार आहे वगैरे. Math आपल्याला सिद्धांत दिले सिद्धांत गेलेले दिले. आहे. बरं. थोडक्यात काय तर E=mc², हा सिद्धांत आहे. फॉर्म्युला आहे थोडक्यात. आणि हा फॉर्म्युला अप्लाय होणारच आहे, कधीही तो संपत नाही. संपत नाही. त्याप्रमाणे आपल्याकडे फॉर्म्युला दिला गेला आणि हा फॉर्म्युला वापरून ग्रहण काढलं जातं वा. आणि ते कधीही चुकत नाही. बरोबर. म्हणजे काय त्यावेळेची आहे, विषय. आता आपल्याकडे लोक जरा नावं ठेवतात, राहू केतू हे काय आहे, हा. आम्ही कधी बघितले नाहीत. बरोबर. किंवा जे अंधश्रद्धावाले आहेत ते तर विशेषला की राहू केतू आहेत का कुठे कुठे दिसतात का, तर हे छाया प्लॅनेट म्हटलेत. छाया छाया ग्रह planet. म्हणजे काय की जे प्रत्यक्षाने नाहीयेत पण शॅडो प्लॅनेट्स म्हणून ते आहे. म्हणजे बघा तुम्ही काय आहे मुद्दा की सूर्य आहे, सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते, हा. पृथ्वीची एक ऑर्बिट आहे फिरायची, बरोबर. आणि त्याचबरोबर त्याच वेळी पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो, चंद्राची सुद्धा एक ऑर्बिट आहे. आणि चंद्र आणि पृथ्वी या दोघांच्या फिरण्याच्या ऑर्बिट जिथे इंटरसेक्ट होतात, बरोबर, जिथे छेदल्या जातात, असे दोन बिंदू तयार होतात. 2 पॉइंट आहेत. एक वरती पॉइंट तयार होतो आणि एक खाली तयार होतो. तर हे 2 पॉइंट म्हणजे राहू आणि केतू आहे. मग राहू आणि केतू हे पॉइंट का महत्वाचे आहेत, तर ज्या वेळेला चंद्र असेल किंवा पृथ्वी असेल ही या 2 पॉइंट वरती येते त्यावेळेला ग्रहण दिसतं आपल्याला. आणि हे केव्हा होतं बघा, ग्रहण हे फक्त पौर्णिमा आणि अमावस्येलाच होऊ शकतं, इतर दिवशी होऊ शकत नाही. त्याचं कारण काय आहे, कारण ग्रहणामध्ये पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांची अलाइनमेंट एकच लाईन आहे. मग कधी काय होतं, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो, बरोबर, किंवा चंद्र आणि सूर्याच्या मध्ये पृथ्वी येते. असे ग्रहणाचे प्रकार आहेत. पण हे ग्रहण का होतं, तर हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे याच्यावर पृथ्वी किंवा चंद्र आल्याशिवाय ग्रहण होऊ शकत नाही. मग त्या इंटरसेक्टिंग पॉइंटला जर आम्ही राहू नाव दिलेलं आहे, तर राहूने सूर्याला किंवा राहूने चंद्राला गिळलं म्हणजे काय झालं, चंद्र त्या पॉइंटवर आला इंटरसेक्टिंग पॉइंटवर आणि त्यावेळेला पृथ्वी तिथे होती. त्याच्यामध्ये सावली पडली किंवा ते झाकलं गेलं आणि त्याला मग गिळलं त्याला नाव असं दिलं की राहूने गिळलं, कारण राहूच्या पॉइंटवर चंद्र आला. हे सगळं सायंटिफिक आहे. मग त्याला आपण अशी कल्पना करतो की राहू नावाचा कोणीतरी एक राक्षस आहे आणि त्या राक्षसाने जाऊन चंद्राला गिळलं आणि परत बाहेर काढलंय. नाही, तर हे पण त्याचा मागचा अर्थ आपण समजू शकतो. स्टोरी लाईन पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी पोहोचावी. स्टोरी बनवून. हा म्हणजे
कदाचित त्यावेळेस समजवण्याकरता ही स्टोरी बनवली गेली असेल की असं काय समजवण्याकरता किंवा लक्षात लक्षात राहण्याकरता हे होऊ शकतं. आणि म्हणून तुम्ही बघा ना, आपलं पंचांग 50-60 रुपयाचं आहे, पण सिद्धांत जो त्याच्यामध्ये वापरलेला आहे त्या सिद्धांताने आपण ग्रहण सांगू शकतो. जे ग्रहण शोधायला नासाला मोठमोठी मशिनरी मशीन लागतात. आणि मशीन आपल्याकडे सुद्धा होते. म्हणजे अगदी पूर्वीच्या आपण आपल्या संस्कृतींचं जर उत्खनन केलं तर टेलिस्कोप त्याच्यामध्ये सापडलेले आहे. बर, टेलिस्कोप उल्लेख आहे आपल्या याच्यामध्ये. टेलिस्कोप सारखा आकार जुने सापडलेले आहेत आपल्याकडे. मग याचा अर्थ काय की आपले पूर्वज काही अगदी बुद्धू नव्हते, नाही, नाही. ते सुद्धा ग्रहांचा अभ्यास करून सर्व मधले जे सगळ्यात लहान होते त्यांच्याकडे पण एक यंत्र होतं की त्या यंत्राने पूर्ण सहदेव बरं. त्यांच्याकडे ज्योतिषाचं यंत्र होतं. ज्योतिषामध्ये सगळ्यात विद्वान होते सहदेव पांडवांमध्ये. पांडवांमधले त्यांच्याकडे असं यंत्र होतं, ते यंत्रावरून त्यांची कालगणना ते शोधायचे त्यांची. ते म्हणतात ना की त्यांना फ्युचर बघता तुम्ही जर मेन इन ब्लॅक पिक्चर बघितला असेल तर जे त्यांच्याकडे टाइम मशीन हा Time तो machine. आपल्याकडे जुना प्रकार आहे भरपूर. आपल्याकडे नारद मुनी कधी पण कोणत्या पण टाइम मध्ये पुढे करते किंवा सगळेच करते म्हणा. बरोबर. काय आहे एनर्जी आपली, पुन्हा सूत्र इथेच इथं येतं इज इक्वल टू MC स्क्वेअर. स्क्वेअर. तुमचं मास जे आहे, तुम्ही एनर्जी स्वतःची ट्रान्सफर करायला शिकले की बघा तुम्ही अगदी आत्तापर्यंत म्हणजे डॉक्टर वर्तक म्हणून एक होते, तर त्यांच्याकडे अशी शक्ती होती, त्यांनी स्वतः ती साधना करून कमावलेली की डोळे मिटल्या जागी ते कुठेही जाऊ शकत होते आणि तिथे जाऊन ते निरीक्षण करायचे. म्हणून तुम्ही बघा आपल्याकडे नवग्रह आपण पूजेमध्ये मांडतो, या प्रत्येक ग्रहाचं वर्णन सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मंगळाचं वर्णन येतं, भूभौम, रक्तवर्ण, इहा गच्छ इह तिष्ठ. मग रक्तवर्ण म्हणजे काय, लाल रंगाचा आहे. मंगळ ग्रह लाल रंगाचा आहे. मिशन मार्स मूवी बघितल्यावर आम्हाला तेव्हा कळतो. पण आमचा अक्षय कुमारवर जास्त विश्वास आहे, ऋषी मुवी. खरंय खरंय खरंय. त्यामुळे आम्हाला म्हणून बघा तुम्ही प्रत्येक ग्रहाचं तत्व तर आहेच, पण त्याचा जन्म कसा झाला हे सुद्धा शास्त्राने सांगितलं. सांगितलंय. आता भौम आपण मंगळाला म्हणतो संस्कृतमध्ये. भौम म्हणजे काय, तर भूमीचा मुलगा म्हणून तो भौम. मग आज आपण जर रेकॉर्ड्स बघितले तर जे खगोलशास्त्रज्ञ सुद्धा असं म्हणतात की पूर्वी पृथ्वी आणि मंगळ हे एकच ग्रह एकच होता. ग्रह. पृथ्वीपासून मंगळ वेगळा झाला आणि मग पृथ्वीवरती पाणी आलं. हा, आणि त्याच्यावर पण म्हणतात की आधी जीवसृष्टी असू शकते हा, आपल्या आधी. तो तर पुढचा मुद्दा झाला. पुढचा मुद्दा राहील. पण मंगळ हा पृथ्वीचा मुलगा आहे हे का म्हणावं असं वाटलं असेल त्या ऋषीमुनींना? काय त्यांच्याकडे म्हणजे त्यांनी श्लोकातच लिहिले, काहीच धरणी गर्भ संभूतम, धरणीच्या गर्भातून उत्पन्न झालेला ग्रह. आणि हे आता हळूहळू करून निघतंय बाहेर, म्हणजे हा शोध होतोय. किंवा चंद्राचा आपल्याकडे मंत्र जो आपण म्हणतो, दधी शंख तुषाराभम क्षीरोदार्णव संभवम. आता क्षीरोदार्णव म्हणजे काय, तर क्षीरसागर, अर्णव म्हणजे समुद्र. चंद्र जो आहे हा क्षीरसागरातून जन्माला आला असं मंत्रामध्ये चंद्राच्या वर्णन आहे. मग चंद्रावरती आपल्याला पाणी सापडणं ही काही म्हणजे बरोबर आहे. हिंदू धर्माच्या दृष्टीने ते आहेच तिथे. आहेच तिथे. म्हणजे असं आहे की माहिती आहे लिहून ठेवलेलं आहे, पण त्याला एक सायन्स सोल्युशन बघितलं ना तर अजून कळलं की आपण किती प्रगत होतो. अगदी खरंय. आणि तुम्हाला आता सांगायचं तर आपल्या धर्म एवढा, ज्याला आपण म्हणतो ओपन माइंडेड, दुसरा कोणताच कोणीच धर्म नाही. नाही. आपल्याकडे सगळ्यांना ऍक्सेप्टन्स आहे, सगळ्यांच्या कन्सेप्ट आपण स्वीकार. हा, आता काय म्हणतात ना की मुलींना आपल्यामध्ये किंमत नव्हती, पण मग प्रत्येक शंकराच्या आधी पार्वती येते ना. मुलींना किंमत नव्हती, ह्या हे चुकीचा विषय आहे. प्रॉपर गैरसमज आहे. पण चुकीचा गैर- आपले सर्वश्रेष्ठ आपल्यामध्ये स्त्रीच आहे. हो. ते सोडा, अंजनेय मारुतीचं नाव आहे. आता अंजनी ही त्याची आई होती. आई होती, मग आईच्या नावावरून त्याची ओळख ठरते. ओळख ठरते. ही मातृसत्ता आपल्याकडे पूर्वीपासून. आई आहे. आणि इव्हन तुम्हाला सांगतो, आपण आज म्हणतो इंग्रजी पद्धतीनुसार घरातला प्रमुख कोणाला मानलं जातं, मुलगा. ब्रेड विनर असं नाव त्याला दिलंय. ब्रेड विनर म्हणजे जो जो ब्रेड कमवतो. अर्थात जो पैसे कमवून आणतो कमवत होतो. त्याला ब्रेड विनर म्हणतात. मग तो मुख्य आहे हे आम्हाला इंग्रजी संस्कृतीने शिकवलं. बरोबर. पण आपल्या हिंदू धर्मानुसार गृहस्वामी हे नाव कोणाला दिलेलं आहे, तर घरातल्या स्त्रीला ते नाव आहे. जी घरातली स्त्री आहे ती गृहस्वामिनी आहे आणि ती मुख्य आहे. पैसा कमवून आणला म्हणजे घर चालत नाही. नाही. आज तुम्ही कितीतरी लोक असे बघा की पैसा भरपूर आहे
पण त्यांच्या घराला घर पण घर नाही, पण कारण नाही. घरातली जी लक्ष्मी आहे लक्ष्मी आहे. मुख्य, त्यामुळे सगळ्यात जास्त किंमत जर घरामध्ये, सगळ्यात जास्त मान जर कोणाचा असेल तर तो त्या स्वामिनीचा आहे. बरोबर. आणि पूर्वी सुद्धा हे निर्णय जे आहेत हे सगळे स्त्रियांच्या, बघा ना तुम्ही रामायण आपण बघू, एक वेगळ्या अँगलने विचार करा. फक्त राणींचा हट्ट किंवा राणीने मागितलेली मागणी पूर्ण करायला म्हणून स्वतःच्या लाडक्या पोराला वनवासामध्ये वनवास पाठवला. पाठवलेला आहे. हम्म. तर स्त्रीला हे महत्व आहे. नाहीतर वास्तविक म्हणजे जर आपल्या धर्माला जी नावं ठेवणारी लोक आहेत ते असं म्हणतात की नाही, हिंदूंमध्ये स्त्रियांना काही हेच नाहीये किंवा काही. स्त्रियाचं शिक्षण आधी तर आपल्या ग्रंथांमध्ये हा. पाहायला गेलं तर स्त्रियांचं शिक्षण किती आधीपासून आहे. सगळ्यांनी मोठ्या मोठ्या विदुषी होत्या. याज्ञवल्क्याची विदुषी होती. शंकराचार्य आणि शंकराचार्यांचं परीक्षक म्हणून एक स्त्री होती, मंडन मिश्र म्हणून मंडन मिश्र म्हणून होते. मंडन मिश्र मिश्र शंकराचार्यांचं जे परीक्षक परीक्षक जे होते. ती स्त्री होती. म्हणजे विचार करा, स्त्रीने अभ्यासच नसेल केला तर ती कसं काय परीक्षक झाली. बरोबर आहे. नाही, त्यामध्ये त्यांच्याबरोबर- अभ्यास स्त्रीचा पण भरपूर होता, आधीपासून आहे. असं नाही की आतापासूनच स्त्रीला अभ्यास आपण दिला, स्त्रीला आपण आतापासून शिकवायला सुरुवात केली, हा. असं नाही. म्हणजे काही मुळे जर रामावर नसते गेले श्रीराम, तर मग त्यांनी त्याचा द्वेष नाही केला, नाही केलं. मातृवाद नाही म्हणून. बरोबर हा, ठीक आहे, ती लिलेचा पाठ होता की जो पुढे जाऊन रावणाचा हे होणार आहे, ती लिलेचा पाठ असेल, पण ते ठीक आहे. तरी पण जरी लीलेचा पाठ म्हणलं ना तरी पण शेवटी प्रभू रामचंद्र हे मनुष्य अवतार मनुष्य अवतार आले होते. म्हणून सीतेचा विरह झाल्यानंतर त्यांना त्यांनी पण जो काही त्रास विलाप झाला. केला, हम्म. म्हणजे अक्षरशः त्यावेळेला पार्वती देवीला असं वाटलं, कारण शंकर हे रामाचं नाव घेत असतात. बरोबर. तर ती म्हणली तुम्ही यांचं नाव घेतात पण ह्यांची बायको पळून म्हणजे नेली, रावणाने हा. पळून नेलं सीतेला, म्हणून हे एवढे रडतायत आणि कसले देव आहेत. बरोबर आहे. तर त्यावेळेला पार्वती एक सीतेचं रूप घेते आणि सीतेचं रूप घेऊन परीक्षा रामांची घ्यायला म्हणून पार्वती आहे. बर. रामांनी बघितलं पार्वती समोर आहे उभी आणि पाया पडले. पार्वतीला असं वाटलं अरे मी तर सीतेचं रूप घेतलंय, मग वास्तविक यांना मला बघून कळायला पाहिजे होतं की ही सीताच आहे असं. पण नमस्कार केल्यावर तिचं लक्ष झालं की नाही, यांचा अधिकार खूप मोठा आहे, कारण यांनी आपल्याला ओळखलं. वा, खूप खतरनाक गोष्टी. 4-5 तास झालं तरी कमीच पडणार आपल्याला. हे विषयच असा. आणि आज दुर्दैव आपला असा आहे ना, बघा आता सुद्धा जे मॉडर्न लोक जेवढे येत आहेत हिंदू धर्माकडे, तर शास्त्र म्हणून ही जी गोष्ट आहे ही नेहमी तुम्हाला अनुकूल असेल असं नाही, अजिबातच नाही. जर मी कायदा मानतो आहे तर तुम्हाला सरसकटच मानावा लागतो. म्हणजे जर मी असा विचार करू शकत नाही, आता इंडियन पेनल कोडमध्ये समजा एवढे एवढे ऍक्ट आहेत, या ऍक्ट मधले 50% मला मान्य आहेत, 50% मान्य नाही, तर तुम्ही म्हणजे कायदाच मान्य नाही असा अर्थ होतो. बरोबर. जोपर्यंत तुम्हाला सगळे कायदे मान्य नाही नाही तोपर्यंत तुम्हाला कायदा मान्य नाही. बरोबर. आणि एक जरी त्याच्यातला अमान्य असेल तर त्याला पूर्णत्व येत नाही. त्याप्रमाणे शास्त्र हे सगळंच मानावं लागतं. म्हणजे काय की आम्हाला आजकालच्या बऱ्याच मॉडर्न स्त्रिया अशा असतात की ज्या मंगळसूत्र घालत नाहीत. त्यांना ते मंगळसूत्र म्हणजे बंधन वाटतं, किंवा लिबरेशन पाहिजे आहे, आम्हाला मुक्ती पाहिजे आहे, स्वातंत्र्य पाहिजे आहे. मला सांगा स्वातंत्र्य कशाला म्हणतात तो? तुमच्या घरावरती पूर्ण तुमची सत्ता असणं हे स्वातंत्र्य आहे, की तुम्ही दिवसभर काम करून घरी फक्त पैसे कमवून आणणं हे स्वातंत्र्य आहे? स्वातंत्र्याची व्याख्या, याचा पुनर्विचार म्हणजे ज्या स्त्रियांना मंगळसूत्र घालायला बंधन वाटतं किंवा त्यांना असं वाटतं हे काय उगाच म्हणजे आमच्या मागे चिटकवलंय, पण त्या स्त्रियांना गुरुचरित्र वाचायची फार हौस असते. मग त्या म्हणतात गुरुचरित्र बायकांनी वाचलं तर काय होतंय, शास्त्राने नाही सांगितलं म्हणल्यावर आम्ही करूनच बघितलं पाहिजे. ही खोड आपल्या मनामध्ये ती आधी आपण काढली पाहिजे. मुलगा कमवून येतो, बाहेर जातो, तर मग त्यांना असं वाटतं, म्हणजे काही बरं का, काही मुलीच म्हणजे सगळ्यांचं नाही, काही मुली चांगले पण आहेत, पण काही नाही, कसं वाटतं की मुलगा बाहेर कमवतो तो बाकीला फ्रीडम आहे, पण तो दिवसभर त्या जॉबमध्ये बसलाय, तो लॅपटॉपवर डोक घालून आहे किंवा काही मजुरी काही करत असेल, तो कधी पगावून देतो आणि त्याच्यावर तुम्ही म्हणता की कमी झाला, तो दिवसभर थकलाय, करतोय, त्याची किंमत तुम्ही ठेवत नाही ना. नाही, आता हा थोडा पर्सनल विषय झाला, तो विषय आला. म्हणजे ज्याचा त्याचा तो हे आहे. बरोबर आहे. पण आपला मूळ मुद्दा हा चालू आहे की आपलं पंचांग किंवा आपला जो हिंदू धर्म आहे याच्या मधल्या सगळ्या गोष्टी या खूप वैचारपूर्वक आहे. म्हणजे 27 नक्षत्र आपल्याकडे आहे. हे कसे आहेत 27 नक्षत्र आलेले, किंवा 12 राशी आहे, कशा आहेत या 12 राशी? तर आपण उभं राहिलो की आपल्या आजूबाजूचं जे पूर्ण जग आहे हे 360 डिग्री आहे. याच्या पलीकडे
361 डिग्री काही नाही, काही नाही 360 मध्ये सगळं होतं. फिरतं. तर या 360चे म्हणजे तुम्ही आता जिथे बसलेले आहात तुमचं जे आकाश दिसणार आहे हा. त्या 360चे जर 12 भाग आपण केले तर 12×36 अर्थात 30 डिग्रीचा एक भाग येतो. म्हणजे 30 अंशाची एक राशी एक येते. राशी आहे ती. आणि तुमच्या आजूबाजूला जेवढे ग्रह फिरतायत आता ते तुमच्या ज्या ज्या पॉइंटला आहे हा. बघा, तुम्ही करून बघा असं. आत्ताची जर कुंडली तुम्ही काढली ना, समोर तुमच्या पूर्व राशी धरायचे आणि बरोबर 360 डिग्रीची पत्रिका असते कुंडली. हा, ती हा. 12 राशींमध्ये बरोबर divide आहे होऊन बरोबर आहे. हा. ज्या ज्या ठिकाणी तो ग्रह आहे तुमच्या कुंडलीत तिथेच दिसतो बघा. Yes. जर तुम्ही पूर्वेला तोंड करून थांबले आणि त्या ठिकाणची त्यावेळेची कुंडली काढली तर तुमच्या लक्षात येईल, जर पूर्वेला म्हणजे पहिल्या घरामध्ये सूर्य असेल तर समोर तुमचा सूर्य दिसेल. आणि हेच सकाळची बरोबर आहे. सकाळची वेळ 12 वाजता जर तुम्ही हा, हे काढली. केली पुन्हा कुंडली काढली तर तो 3 घरं फिरलेला पुढे दिसेल. म्हणजे दशमस्थानात असं 24 तासामध्ये 12 घरं आहेत, सूर्य आहे, 2-2 तास एका घरामध्ये, 12 दोन्ही 24. 24. म्हणजे नुसती तुमची कुंडली बघून आपल्याला सांगता येतं की तुमचा जन्म साधारण किती वाजता झाला असेल, कोणत्या 2 तासाच्या फेजमध्ये झाला असेल जन्म, वा, हे आपण कुंडलीवरून सांगू शकतो. वा, वा. मग अशी आपलं विचार होतं की ग्रहणात तर मग ग्रहणामध्ये नाही का सुतक पाळतात किंवा खात नाही वगैरे हिच्या मागं काय सायन्स आहे किंवा काय ग्रहांचं गणित याच्यावर अवलंबून आहे? ग्रहणाचं गणित म्हणजे काय, ती त्या त्या काळात, त्या विशिष्ट काळात त्या त्या ग्रहांचं बलत्व आपल्यालाच मिळत नाही. तुम्ही म्हणलं गेलं की छाया पडली त्याच्यावर, गुरुजींनी मग सांगितलं त्या त्या ग्रहाची छाया त्या ग्रहावर पडली तर छाया बिंदू त्या स्थानावर ते ते ग्रह आले. तयार होत. चंद्रग्रहणामध्ये चंद्राचं बलत्वच मिळत नाही, बरोबर. सूर्यग्रहणामध्ये सूर्याचं बलत्व मिळत नाही. बरोबर. मग ते बलत्व प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल, त्याच्यासाठी आपल्याला उपासना सांगितलेल्या आहे. म्हणून मग त्या उपासना कशा की ग्रहणाच्या काळात गुरुजी म्हणतात की दान धर्म केलं पाहिजे. ग्रहणाच्या काळात आपली जी जप आहे तो केला पाहिजे. आपला स्वाध्याय जो आहे तो वाढवला पाहिजे. का असं सांगितलं आहे की त्याचं बलत्व आपल्याला प्राप्त व्हावं. चंद्राचं बलत्व, चंद्र काय कार्य करतो, चंद्रमा मनसो जाता, चंद्र हा मनाचा कारक आहे. 30-30 दिवस तुम्ही एक विषय ठेवलेला आहे मूड सिंग. 30-30 दिवस पूर्ण व्यक्तीचा एकच मूड नसतो. ऑफिसला जाणारा व्यक्ती 30 दिवस ऑफिसला जातो, बरोबर. पण प्रत्येक दिवशी त्याची इच्छा नसते की ऑफिसला ऑफिसला जावंच. मग ते कारण करतं काय, चंद्राच्या बलत्व. आज चंद्र ज्या राशीत आहे ती राशी मला सूट होते का, माझ्या शरीराला सूट होते का ती राशी, मग त्याप्रमाणे माझं मन ते आहे ते विचलित होत राहतं, चंचल होत राहतं. मग ते असं छोट्या छोट्या कारकत्वातलं पण आपल्या शरीरावर त्या ग्रहांचं बलत्व प्राप्त होतं. तर मग ग्रहणाच्या दिवशी त्या 2 तास 2.5 तास जे तास असतील त्या तासांमध्ये जर ते ग्रहच नसेल आपल्यासाठी उपलब्ध तर त्यावेळेस आपण किती निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतो. म्हणजे असं होऊ शकतं का की प्रत्येक व्यक्तीकरता ग्रहण वेगळं काम करतो? म्हणजे काम करतोच, हो करतोच. तेच त्या त्या राशीमध्ये जे ग्रह असतील त्या राशीमध्ये त्यांचं ग्रहण झालं आहे त्या राशीप्रमाणेच त्यांचं बलत्व पंचांगामध्ये सांगितलंच आहे. या ग्रहणामध्ये कन्या राशीला, कर्क राशीला, नंतर मिथुन राशीला त्याचं चांगलं बलत्व आहे. पण त्याच अपोजिटच्या राशींना मकर, कुंभ, धनुराशी यांना अशुभ सांगितलं गेलं आहे. का सांगितलं, त्या काळात त्यांचं ग्रहण त्या राशीमध्ये होतं. मग त्यावेळेस खाल्लं पिल्लं जात नाही किंवा पाणी भरलं असतं आपण उजून देतो नवीन भरतो, तर याच्यामध्ये काय कारण? तेच मग त्याच्यामध्ये ती छाया पडली ना अशुभ. काय आहे, ग्रहण हा खूप सेन्सिटिव्ह पिरियड असतो ट्रान्समिशनचा. म्हणजे बघा, ज्या वेळेला अलाइनमेंट एक होते चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांची, तर काही हार्मफुल ज्याला आपण म्हणतो युव्ही रेज, तुम्ही बघा आत्ताचं सायन्स सुद्धा म्हणतं ग्रहण उघड्या डोळ्यांनी बघू नका. का नाही म्हणतं, गॉगल लावूनच बघा. त्याचं कारणच असं आहे की काही हार्मफुल रेज हे डायरेक्ट पृथ्वीवरती परावर्तित होऊ शकतात एकच अलाइनमेंट असल्यामुळे त्या तिघांची. आणि त्यावेळेला बघा, पूर्वीच्या काळी आता शेणाने सारवलं जायचं सगळं किंवा हे होतं, तर हे ॲब्झॉर्बंट आहे. म्हणजे आपण जे दर्भ वापरतो, दर्भ ही अशी वनस्पती आहे की ती कोणताही प्राणी खात नाही. तुम्ही दर्भ जर घेऊन एक्सरे करायला गेलात तर तुमचा एक्सरे येणार नाही, कारण सगळे रेज जे आहेत ते ॲब्झॉर्ब करायचं काम हे दर्भ करत होतं. बरं. तसं शेणाचं आहे. मध्यंतरी एक मला वाटतं भारतातली नाही आहे ही गोष्ट, पण असा प्रयोग झाला होता
की वाळवंटामध्ये सगळे अशी घरं वेगवेगळी होती आणि त्या घरांच्या आतमध्ये जी लोक राहत होती तर त्यांचे परिणाम बघितले घरातले. तर ज्या बाईने तिच्या घराला न्यूक्लिअर हे झालं होतं आणि त्याच्यातून सगळ्यात कमी इफेक्ट त्या घरामध्ये आला. मोठमोठ्या बंगल्यांमध्ये सुद्धा सेम रेडिएशन पसरले, पण जिने शेणाने तिचं घर सारवले तिला होतं, कमी होते, तिला कमी, कारण ते रेडिएशन ट्रॅप करायची शक्ती त्याची. ऍब्झॉर्ब करून घेतो. आणि म्हणून ग्रहणातलं पाणी किंवा त्याच्यात आपण तुळशीचं पान किंवा बरोबर. दर्भ त्याच्यावरती ठेवतो, त्याचं हेच कारण आहे, मग- आपल्या सेफ्टीसाठी. बरोबर आहे. मग आता पुढचा प्रश्न आपला की आज की पाऊस आपल्याला सांगितलं जातो मृग नक्षत्र अति पाऊस येतो, ते कसं ठेवलं जातं? बघा, पाऊस हा निसर्गाचा पुन्हा एक हे आहे, एक पार्ट पण नक्षत्र आणि पाऊस यांची जी हे जोडली ना, संबंध येतो. तर कोणत्या नक्षत्रावर तो पाऊस येतो याच्यावर सुद्धा त्याचं महत्व आहे. म्हणजे आता आपल्याकडे मोस्टली पूर्वी सगळे शेती करायचे, म्हणजे ऋषीमुनी सुद्धा, बऱ्यापैकी जे आता गोदावरी नदी ज्यांच्यामुळे आली, हे गौतम ऋषी शेती करायचे. ते बर शेती करता करता सगळं पुढे एक गोष्ट माहिती आहे आपल्याला, गोदावरी हा हा कशी आली ते. बरोबर. पण शेती करता करता मुद्दा असा आहे की पाऊस हा कोणत्या नक्षत्रावर येतो त्यावरून त्याची शेतीला असणारी उपयोगिता ठरली जाते. म्हणजे मृग नक्षत्राचा पाऊस हा चांगला आहे, किंवा आपण वळिवाचा पाऊस ज्याला म्हणतो. आता कोणत्या स्वाती नक्षत्रावर जर पाऊस पडला तर त्याचे मोती होतात, माहिती आहे आपल्याला का? स्वाती नक्षत्राचं जे पाणी आहे बर ते पाणी, तो जो एक विशिष्ट प्राणी आहे, तो प्राणी ते ज्याला ऑइस्टर आपण म्हणतो, ऑइस्टर, तो त्याच्यात त्या नक्षत्राचंच पाणी जर पडलं तरच मोती होत, आणि बाकी ह्याच्यात नाही होत. हे एवढं एक्सप्लेन कोणी करू शकत नाही. तेवढं आपल्यामध्ये आणि करून आपल्या ठेवलेलं आहे. पंचांगामध्ये शेतीमध्ये शेतीविषयक पाहायला गेलं तर ह्या नक्षत्रांच्या नुसारच, नक्षत्राच्या गणितानुसार कोणतं पीक पिकवावं, कोणत्या तिथीवर कोणत्या नक्षत्रावर पिकवावं त्याचे पण मुहूर्त दिले. बर आधीचे शेतकरी हे जाण्याचे म्हणून त्यांना कधी प्रॉब्लेम कधी आले नाही. पेरणी आताचे कधी करा. शेतकरी हे सगळं पाहत नाही, म्हणून पण त्यांना पाहायला पाहिजे. होत पाहायला पाहिजे सगळं, अभ्यास झाला पाहिजे. हा कंपल्सरी जर अभ्यास ठेवला पंचांग तर होऊ शकतं. जसे संकट मग शेतकऱ्यांवर परत हा, येणार येणार नाही. नाही जर तुम्ही त्या नक्षत्रानुसार ते बी पेरणी वगैरे केली. नाही, आता कसं होतं ना की म्हणजे जे वेदर्स आहेत ते बदलू राहिले, म्हणजे कधी उन्हाळा कधी पावसाळा काही होतं. पहिले बहुतेक ते बरोबर टायमिंगवर चालायचे आणि त्याच्यावर तर आपलं पंचांग एकदम परफेक्ट काम करत होतं. कधी पाऊस येतोय, कधी उन्हाळा येतोय, ते कालच्या कसं बदलायला लागलं हळूहळू. खरंय, त्याला कारण आपणच आपणच आहेत. आपण झाडतोड करू राहिलो, जंगलतोड करू राहिलो. क्लायमेट सांभाळत नाही आपण. आपल्या हिंदू धर्मानुसार वृक्ष तोडणे एखादा म्हणजे रोप झाड झुडपं असं नाही, वृक्ष. पण जे यज्ञीय वृक्ष आहे, जे आपल्याला खूप प्रमाणात ऑक्सिजन देतात, असेच सगळे वृक्ष आहेत. हा. अर्क, पलाश, खदीर, अपामार, गोथपिप्पलाहा, औदुंबर, शमी, दुर्वा, हे सगळे वृक्ष आहेत मोठे मोठे, पिंपळ, औदुंबर, वड इत्यादी. तर हे तोडणं हे पाप आहे आणि त्याचा दोष लागतो. हे का घालून दिलं असावं? कॉमन सेन्स आहे तुम्हाला, म्हणजे इव्हन प्रत्येकाला कळलं समिधा पाहिजे. सुद्धा आपण ज्या हवन जे करायचं ना, यज्ञ याग, समिधांचा सुद्धा नियम आहे. हा, तो काही समज मोठा आहे की झाडतोड म्हणतात. झाड तोड म्हणजे लोक असं म्हणतात झाड की तोडून तुम्ही घेऊन तर जातात ते. झाड तोडायला नाही सांगितलंय, मग तुम्ही यज्ञ करताना लाकूडच वापरतात. समिधा पण काय? यज्ञाला ज्या समिधा आपण वापरतो त्या झाडाच्या नॅचरली खाली पडलेल्या असाव्या. असावे. त्यात म्हणून हे शास्त्र आता मुंज वगैरे पण होते, मुंडीच्या बटूला नियम आहेत, त्याच्यामध्ये समिधम आदेही असा नियम आहे. म्हणजे काय की तू वनात जाऊन समिधा गोळा करून आण. समिधा छिंदी असं म्हटलं नाही, तोडून आण असं म्हटलं नाही. गोळा म्हणजे तू करून कुऱ्हाड घेऊन जा आणि झाडं कापून आण आणि त्याचा यज्ञ कर. असं पुढेच सांगितलं नाही. शास्त्राचा नियम आहे समिधा गोळा करून आणणं, म्हणजे जे खाली पडलेल्या काड्या आहेत जंगलातल्या त्या गोळा करून आणणं आणि त्याचं हवन करणं. बरोबर आहे. नाही, हे सगळे गैरसमज मी मध्ये आपण ऐकलं होतं नाही की तुम्ही त्या समिधा करताय नका झाडतोड सांग असं कसं काय, पण याचं उत्तर आहे की गोळा करून आणायला सांगितलेलं आहे की तोडायला चुकीचे नाही. अर्थ, तोडायला नाही, अजिबात नाही. की लग्न करता आपण मुहूर्त बघतो किंवा कोणत्या कार्यक्रम करता मुहूर्त बघतो, मग त्याचा आपल्या माणसाच्या जीवनात खरंच परिणाम होतो, किती होतो? होतो ना. आता श्लोकच आहे, त्या श्लोकामध्येच आहे. लग्नाचा श्लोक कोणता आहे सगळ्यांनाच माहिती. तदेव लग्नम श्रीनंद देव तारा बलम चंद्र बलम तदेव. तारा आणि चंद्र हे कोण आहे? चंद्र आपण पाहतोच, पण तारा कशाला म्हणतो? शुक्राला म्हणतो. शुक्राला. हा. मग प्रत्येक मुहूर्त जो आहे तो शुक्र, गुरु, चंद्र यांच्या व्यक्तीला बलत्व असेल. पंचांगामध्ये भरपूर मुहूर्त दिले,
पण या मुहूर्तावरच या दोन जातकांना बलत्व आहे का? म्हणजे? त्यांची राशी ही आहे, त्या राशीला याचं बलत्व आहे का बलत्व नाही? की ते त्यांचं त्या काळात त्यांचा जो चंद्र आहे, त्यांचा जो शुक्र आहे, त्यांचा पत्रिकेतला गुरु जो आहे, हे लग्नाचे कारकत्व असले ग्रह आहे. त्या काळात तुम्ही जर लग्न करावं असं शास्त्र सांगतं. का सांगतं? की ते त्यांच्या आयुष्यासाठी, त्यांच्या बलत्वासाठी खूप चांगलं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती करता मुहूर्त वेगळा आहे, प्रत्येक जोडी करता मुहूर्त वेगळा आहे. मुहूर्त वेगळे, सगळ्यांचे सेम मुहूर्त नाहीये. नाही आहेत. म्हणजे त्या राशीत जो काय ग्रह आहे त्यानुसार तो मुहूर्त कॅलेंडरमध्ये काढला जातो. आजकाल कॅलेंडरमध्ये देतात की आज लग्नाचा मुहूर्त आहे, मुहूर्त आज आहे. वास्तूचा मुहूर्त आहे. पण मग आजचा वास्तूचा मुहूर्त सगळ्यांना कंपल्सरी आहे का? 12च्या राशीच्या व्यक्तींना कंपल्सरी आहे का? होतोय का? तर नाही. ते प्रत्येक म्हणून पूर्वी सांगतात की या व्यक्तीला ते ग्रह बलत्वच नाहीये. तर मग मुला मुलींची पत्रिका पण जुळवली जाते पंचांगानुसार, हे आपण घरी पण करू शकतो. तर मग हे कसं केलं जातं? आपल्याकडे काय आहे, 12 राशी आहेत, हा. हे 27 नक्षत्र आहे. प्रत्येक नक्षत्राचा गण आहे, हो. नक्षत्राचं ठरलेली नाडी आहे, नक्षत्राचं ठरलेली योनी आहे. आता हा खूप डीप विषय आहे, फिश आहे. हा. पण अगदी ढोबळमानाने तुम्हाला सांगायचं झालं तर व्यक्ती कोणत्या नक्षत्रामध्ये जन्माला येतो ह्याच्यावरून त्याच्या पुढच्या नक्षत्रांशी त्याचं कसं होणार आहे. म्हणजे श्लोक असा आहे, जन्म संपत विपत क्षेमा प्रत्यरस साधको वधाहा. म्हणजे जन्माच्या नक्षत्रापासूनचे पुढचे जे 8 नक्षत्र आहे हा. तर ते कसे 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 तुम्हाला फलदायी ठरणार आहे. तुमचं जन्म नक्षत्र जे आहे त्याच्यानंतरचं लगोलग येणारं जे नक्षत्र आहे ना, तर आता पुनर्वसू असेल, पुनर्वसू नंतर पुष्य लगेच येतं, तर पुनर्वसू नक्षत्रासाठी जन्म संपत, मग त्याच्यासाठीचं संपत कुठलं झालं, पुष्य झालं, 2 नंबरला लगेच येणार बरोबर. क्रमाने असं. सामान्य. तर संपत म्हणजे चांगलं, विपत म्हणजे वाईट खुणा, क्षेम म्हणजे चांगलं. आणि मुळात गुणमिलन जे करतो 36 गुण, तर हे खूप नंतर आलेली प्रक्रिया आहे. पूर्वी हे गुण असे नव्हते. पूर्वी आणि राशी आल्यापासून मग आपण 36 गुण किंवा हे काय असतं, तर प्रत्येक एकेका कंडिशनला आपण काही मार्क दिलेत, पॉइंट दिलेत, बरं. की हे जर जुळत असलं तर एवढे. एवढे जसं नाडी जर हा. असेल तर 8 गुण. मग बरं. नाडी वेगळी आहे दोघांची म्हणजे 8 गुण मिळतात. नाडी सेम असली तर तिथे 0 होतं. शून्य. मासे कमी कमी होते गुण करण्यात की बरेच ठिकाणी आपण बघतो की पत्रिका जुळून सह टिकत नाही आणि काही जणांचं पत्रिका न जुळून टिकून जातात. याच्यावर काय सांगता? याला विषय आहे दैव. म्हणजे दैवं चैवात्र पंचमम असं म्हटलेलं आहे. प्रत्येक मनुष्य त्याचं दैव, त्याचं प्रारब्ध येताना घेऊन येतो. आणि ह्याच्यात आपल्या सुद्धा खूप चुका आहे. जसं गुरुजी म्हटले की तदेव लग्नम सुदिनं तदेव, ताराबलन चंद्रबलन तदेव, विद्याबलन दैवबलन तदेव. तुम्हाला दैवाचं बळ सुद्धा फार आवश्यक. जे लोक असं म्हणतात ना, बघा आता अहो रामकृष्णांना या गोष्टी चुकलेल्या नाही. रामाचं लग्न, राम आणि सीतेचं हे पुष्य नक्षत्रावर झालं होतं. बर. आणि पुष्य नक्षत्रावर लग्न झालं आणि पुढे सगळी संसाराची सगळी वाताहत झाली. 14 वर्ष वनवास भोगायला लागला हे सगळं. त्यामुळे पुष्य नक्षत्रावर लग्न करू नये. बाकी किती गोष्टींसाठी बघा, पुष्यावर आपण सोनं घेतो, सोनं घेतो. गुरुपुष्य, शनीचं नक्षत्र, गुरुपुष्य. गुरुपुष्यामृतावर सोनं घेतो, पण लग्नासाठी ते वाईट आहे. म्हणजे दैव ही गोष्ट, त्यामुळे मुहूर्त बघण्यामध्ये कमीपणा कुठलाच नाही. काहीच नाही. किंवा मुहूर्त बघणं म्हणजे आपण प्रयत्न शून्य असणं असं अजिबात नाही. तुमचं आयुष्य हे 98% तुम्ही घडवता, पण उरलेले 2% मात्र दैव म्हणजे नशिबावर असतं. आणि ते नशीब आपल्याला अनुकूल असावं यासाठी आपण मुहूर्त बघायचा. मग एक मेजर इश्यू येतो, मेजर पॉइंट येतो, तो म्हणजे राहू काळ आणि भद्रा काळ. यामध्ये कन्फ्युजन बऱ्याच जणांचे, हे थोडं एक्सप्लेन करा. जसे वार आपले आहे, वार किती आहे? 7 वार. 7 वार. 7 वार आणि ग्रह किती? 9. 2 ग्रहांचे वार कुठे? असं पाहिलं गेलं, राहू त्या काळामध्ये प्रत्येक दिवसाला प्रत्येक वेळेस त्याची राहूची काळ जो आहे तो बदललेला गेला आहे. तो 2.5 2 तासाचा त्याचा प्रहर सांगितला गेलेला आहे. तर त्या काळात त्याचं काही गोष्टी घेऊ नये, नवीन गोष्ट सुरुवात करू नये, की तुम्ही जी रोजची गोष्ट करायची त्याच्यापासून, त्या काळापासून सुरुवात करू नये, असं पाहिलं गेले राहू काळाचं. राहू काळाचं. आणि भद्रा हे जो आहे तो योग आहे, करण आहे, ते त्याचं तो वेगळा विषय आहे. आणि राहू काळ जो आहे तो वेगळा विषय. राहू अशुभ ग्रह, राक्षस ग्रह मानला गेला आहे. तर त्या काळात आपलं नवीन वस्तू घेणे किंवा नवीन कोणते कार्य करणे हे अशुभ सांगितले गेले. का?
की त्याचे इफेक्ट जे आहे ते पुढे आपल्याला जाणवत असतात. बरोबर. म्हणून आपले जुन्या काळातले लोक म्हणतात की राहू काळावर नवीन वस्तू घेऊ नको, नये, हा. राहू काळ चालू झाले तर आता काही पूजा सुरुवात करू नको. करू नको. तसंच हे कारक आहेत. म्हणजे भद्रा काळ विष्टीकरण जे आहे करणाचे पंचांग गुरुजींनी सांगितलं, तिथी वार नक्षत्र योग करण, 5वा जो भाग आहे करण, या करणाचा एक एक जो भाग आहे तो विष्टी आहे, विष्टीकरण, त्याचं नाव आहे भद्रा. म्हणजे या काळात काही करू नये काय हा, पाहिजे. या काळात अशुभ, तो पण काळ अशुभच सांगितला गेला आहे, तो त्या काळात पण काही करू नये. करण करण म्हणजे तिथी अर्ध करण, तिथीचा अर्धा भाग जो आहे तो करण आहे. मग त्या अर्ध्या दिवसालाच काही करू नये. मग मागच्या वेळेस काय कन्फ्युजन होतं मला असं दिवाळी काही ते होतं की भद्रा काळ होळी होळीला सॉरी आत्ता या वर्षी दरवर्षीच असतं ते. हा बघा काय आहे, पौर्णिमेला होळी असते बरोबर, बरोबर आणि पौर्णिमेची जी तिथी आहे त्या तिथीचा अर्धा भाग म्हणजे हाच आहे, विष्टी भद्रा. भद्रा हा. आणि मुळातच होळी जी आहे ती होळी ही दुर्गुणांचा नाश आपण नाश, असं म्हणतो, हा. पण ती होलिका नावाची राक्षसी होती राक्षसी होती. आणि तिला भगवंताने म्हणजे हिरण्यकश्यपूची गोष्ट हा माहिती माहिती आपल्याला. सगळ्यांना. पण ती एकच गोष्ट त्याच्या मागे नाहीयेत, म्हणजे बरं. बऱ्याच लोककथा आहेत किंवा आता तुम्ही नागपूरकडे जर गेले तर तिकडे अजून एक वेगळी मरबत त्याला म्हणतात, मरबत. म्हणजे आणि ही मरबत नावाची देवी नाहीये, ती मरबत म्हणजे एक अशुभ अशी स्त्री, बरं. आणि तिलाही त्याच्यामध्ये जात थोडक्यात. तर पौर्णिमेला ते असतंच विष्टीभद्रा, आणि तेव्हा होळी हे करू नये असं काही ठोस त्याच्यासाठी हे नाही. नाही फक्त शुभ कार्य करायला त्यावेळेस नाही हे आहे. सांगितलं फक्त हल्ली सोशल मीडियामुळे असं होतं की एखादी गोष्ट ती करूच नाही. म्हणजे 4 वाक्यांमधलं एक मधलं वाक्य हा बस 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 ते पूर्ण आता हा प्रकार होता पूर्ण नाही बघणार एक पॉईंट पकडते ना त्याच्यापैकी हे असं म्हणले हो, भद्रा हा विषय जो आहे, जो भाग आहे, तो अशुभच नाही तर काही गोष्टींसाठी चांगला पण असतो. परंतु का चांगलं करू नये, का करू नये, त्याचे पण कारकत्व आहे. पण मग रोजची दैनंदिन त्याच्यामध्ये सोडावी असं लिहिलंय का कुठे? नाही नाही राहू काळामध्ये दैनंदिनच सोडून द्या तुम्ही. राहू काळामध्ये आता 2.5 तास ब्रेक झोपून नाही असं काही असं कुठे लिहिलंच नाही. नवीन गोष्ट किंवा नवीन वेगळी गोष्ट सुरुवात करू नये, चांगली गोष्ट सुरुवात करू नये असं. आणि यातही पुन्हा मुद्दा हाच येतो की आपण चांगलं काम करायला लोक टाळाटाळ करतात, त्यामुळे आता मुहूर्तच चांगला नाहीये, किंवा आपण ते वाईट काम करायला त्याला मुहूर्त लागत नाही. शिवाजी महाराजांनी अमावस्येला युद्ध केली. केले, कारण युद्ध नीती आहे ती, किंवा त्यांचे जे सगळे आपण हे म्हणतो त्याप्रमाणे. प्रत्येक गोष्टीला अपवाद असू शकतो ना. अपवाद असा विषय नाही, आपण कितपत त्या गोष्टीला आपल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे बघा काही लोक असतात की जे अजिबातच मानत नाहीत, आणि काही लोक असतात की जे खूप अतिरेक करतात, म्हणजे घरातून बाहेर पडायचं असलं तरी तरी मुहूर्ताच्या वेळी तर हा अतिरेक झाला. अतिरेकही करून उपयोग नाही, कारण शेवटी जसं आपलं नशीब आहे, दैव आहे, तसं सगळं घडणार आहे. पण अगदी न काही पाळता गेलं तर आपलंच नुकसान आहे. बरोबर. म्हणजे होळी जी झाली त्याच्यामध्ये भद्रा काळात केली तरी चालते. दैनंदिन आहे ते. नाही होळीच्या वेळेस हा, होळी वर्षातून एकदाच येणार आहे. बरोबर. पौर्णिमा ती त्यावेळेसच येणार आहे. पौर्णिमा संपल्यावर भद्रा संपणार आहे, तर मग काही पौर्णिमेच्या नंतर आपली होळी करायची का? नाही म्हणजे करायलाच दैनंदिन नाही. आहे, जे वर्षामध्ये ते आपल्याला confusion. दिलेलं आहे ते कंपल्सरी करणंच आहे. Okay. जे करणं नाही असं नाहीच आहे. आता लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण खूप जण म्हणतात की आज अमावस्या लागलीच नाही, संध्याकाळी लागलीच नाही. दुपारी अमावस्या लागली, संध्याकाळच्या टायमाला नव्हती, मग आम्ही दुसऱ्या दिवशी सूर्याने पाहिलेली अमावस्या दुसऱ्या दिवशी येते. पण गोरोज मुहूर्तावर लक्ष्मीचं पूजन सांगितलेलं आहे. लक्ष्मी कधी जन्माला आली? गोरोज मुहूर्तावर आली ती अमावस्या. गोरज मुहूर्त गोरोज म्हणजे संध्याकाळी. संध्याकाळी हा, गायी ज्या वेळेस येतात, त्यावेळेस गायीची जी माती जी आहे ती ज्यावेळेस पसरली जाते Okay. सगळ्या ह्याच्यावर, रज म्हणजे माती. म्हणजे अमावस्या लागली असेल तर त्या संध्याकाळी पूजा केली चालते. हा, त्या संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीचं पूजन, त्यावेळेस तिचा जन्म सांगितलाय. जे जन्म, आता आपण रामाचा जन्म 12 वाजता सांगितलेला आहे, त्यांच्या पत्रिकेनुसार त्यांचा दशम स्थानामध्ये त्यांचा रवी येतो, मग 12 वाजता त्यांचा जन्म सांगितलाय, मग 12 वाजता त्यांचा आपण उत्सव करतो ना. श्रीकृष्णाचा रात्री 12 वाजता, रात्री 12 असतो त्याचं काय, त्याचा त्या काळात त्यांचा जन्म सांगितलाय, तसं लक्ष्मीचा त्या काळात जन्म सांगितलाय, त्यावेळेस आपण लक्ष्मीपूजन. म्हणून त्यावेळेस लक्ष्मीपूजन सांगितलंय. ओके. तर मग 2-3 प्रश्न आहेत की आजकाल तरुण पिढी कसं होतं नाही का की आम्ही पंचांग का मानावं. पंचांग का मानावं याचा जर विचार तुम्ही केला तर तुमचं जे वेळेचं मॅनेजमेंट आहे हे जेवढं पंचांग तुम्हाला चांगलं करून देईल, जसं गुरुजी म्हटले मूड स्विंग्स होतात, किंवा
सगळे दिवस सारखे नसतात. एखादा दिवस चांगला जातो, एखादा दिवस वाईट जातो. चंद्रबळ तुम्हाला चांगलं वाईट असतं. जर तुम्हाला पूर्वकल्पना असली ना की आज माझा दिवस हा खूप काही मला अनुकूल नाहीये, तर तुमची स्वतःवर चिडचिड कमी होते. हा मुळात मुद्दा आहे. आपण घडणारी गोष्ट टाळू शकत नाही. बरोबर आहे. काहीही केलं तरी ती होणारच आहे. पण थोडीशी तयारी असते पण मनाची. मानसिक तयारी ही तुम्हाला खूप तुमचं मन शांत ठेवायला मदत करते. हा पहिला मुद्दा. आणि दुसरं पंचांग. कोणतंही जसं आता आजचा दिवस चांगला आहे किंवा नाही आहे, किंवा आज चंद्र कोणत्या राशीत आहे, एवढं जरी आपल्याला कळलं तरी आपलं चंद्रबळ आज आपल्याला आहे का? मग आपण जे कर्म करतो आहे, जे काही काम करणार आहे, आजचा आपला मूड थोडक्यात सेट करायचं काम पंचांग करतं. तर मग प्रोडक्टिव्हिटी, इफिशियन्सी याच्याकरता कसा आपण यूज करू शकतो पंचांगाचा? म्हणजे आपली दिवसाचं काम चांगलं झालं पाहिजे, याचा म्हणजे पंचांगाचा कसा रोल लागू शकतो? बघा, तिथी सगळ्यात पहिले आपण लक्षात ठेवली पाहिजे. आज कोणती तिथी आहे? तिथीवरून आपल्या लक्षात येतं. नंदा, भद्रा, जया, रिक्ता आणि पूर्णा असे 5 प्रकार 5 सांगितले प्रकार. तिथींचे. तर प्रतिपदा म्हणजे नंदा, तिथून पुढच्या 5, पुन्हा 5, 5, 5 अशा 15 तिथी असतात ना, तर त्याचंही विभागणी आहे. मग आजची असणारी तिथी आणि आजच्या तिथीला आम्ही जे काही काम, बघा आपण जे दही वगैरे लावतो घरामध्ये, त्याच्या सुद्धा तिथी बघितली जाते. पूर्वीचे लोक बघायचे आणि ती बघून ठराविक विशिष्ट तिथीला चांगलं लागतं, इतर तिथीला लागत नाही. लागत नाही. किंवा वा. आपण एखादं मोठं हे करतो, अमावस्या आहे, तर अमावस्येला आपण आपल्याकडे असं म्हणतात, लक्ष्मीचा जन्म जरी तेव्हाच असला तरी अमावस्येला शक्यतो काळे कपडे घालू नका, नवीन खरेदी काही करू नका, असं आपल्याकडे पूर्वीपासून जे सांगत आले, ह्याचं कारणच ते आहे. चंद्रबळ जर तुम्हाला नाही तर तुमचा त्या दिवशीचा डिसिजन त्याच्यावर तुम्ही नंतर रिग्रेट करण्याची शक्यता जास्त असते. कारण मन हे कसं आहे, आपण बुद्धी ट्रेन करू शकतो, पण मनाला ट्रेन करता येतं फार अवघड आहे. आजकालच्या युगात तर फरक नाही नाही नाही, आजकालच्या युगात सुद्धा करतात. कृष्णाने सांगितलं, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्याचं गृह्यते. म्हणजे अर्जुनासारखा मोठा माणूस जो एवढा बलवान पराक्रमी, पण तो सुद्धा युद्धभूमीवर गेल्यावर मनाने घाबरला. मनाने घाबरला. कृष्णाला विचारलं, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. म्हणले वारा अडवता येईल एक वेळ, पण मन आवरता येत नाही. काय करू मी, तू सांग. पण कृष्ण म्हणला, नाही, येतं आवरता. त्याला पण प्रॅक्टिस लागते, योग अभ्यास. आणि ह्यासाठी म्हणून पंचांगाचा अभ्यास महत्वाचाच आहे. पंचांग आपल्या घरामध्ये एक तरी, जेवढे लोक हे पॉडकास्ट ऐकतायत, आजच संध्याकाळी घरी जा, नाहीतर उद्या जा, पण पंचांग आपल्या घरामध्ये घेऊन या. ओके. तर मग एक सामान्य व्यक्ती म्हणून त्याला जर का नाही का त्याचा दिवसातला नाही का वर्ज्य वेळ किंवा अमृतसिद्धी योग हे कसं बघता येऊ शकतं नॉर्मल करता? कारण प्रत्येक वेळेस गुरुकडे जाणं किंवा शक्य होणार नाही. प्रत्येकाने कसं बघू? बघा, राहू काळाचा तर विषय मगाशी झाला. झाला. त्याबरोबर दुसरं म्हणजे चौघडी एक फॉलो केली जाते. पण अर्थात महाराष्ट्रामध्ये जास्त ती परंपरा नाही, पण गुजरात किंवा या साईडला चौघडी म्हणून. म्हणजे काय प्रकार? चौघडिया म्हणजे मुहूर्त पाडलेले आहे दिवसातले वेगवेगळे. आणि लग्न जे आहे त्या लग्नानुसार सामान्य लोकांना बघायचं असलं तर ते एवढंच बघू शकतात की लग्न कुठलं आहे आत्ता चालू, स्थिर लग्न आहे की चंचल लग्न आहे. लग्न म्हणजे काय, तर पूर्व दिशेला जी राशी आहे त्या राशीचा जो स्वामी आहे किंवा ती जी राशी आहे ती रास म्हणजे लग्न रास झाली. म्हणजे आत्ता आपण बोलतो आहोत तर आत्ताचं सुद्धा एक लग्न आहे. मग ते कोणतं आहे, तर अगदी मेषेपासून ते मीनेपर्यंत आपण ज्या 12 राशी आहेत यांचे प्रकार पडलेत. सोपं लक्षात ठेवायचं असेल तर चर स्थिर द्विस्वभाव, चर स्थिर द्विस्वभाव असा हा सिक्वेन्स आहे, बरोबर. तर मेष आता चर रास झाली, वृषभ स्थिर रास झाली आणि मिथुन द्विस्वभाव रास झाली. आपण काम काय हातात घेतलेलं आहे. तुम्हाला जर त्या ठिकाणी गाडी घ्यायची आहे तर ती चर राशीवर घेतली पाहिजे, चर लग्नावर. चर म्हणजे काय, चालणारी. कारण गाडीचा वापर आम्हाला करायचा आहे, बरोबर. गाडी घेऊन आम्हाला उभी ठेवायची नाही. पण हेच वास्तुशांती करून आम्ही गृहप्रवेश जर करतो आहे तर त्यावेळेला मात्र चर राशीवरती करायचं नाही, स्थिरवर करायचं. हे सगळं पंचांगामध्ये बघता आपल्याला. कारण घरामध्ये आम्हाला राहायचंय ना, स्थिर राहायचं. स्थिर राहायचं घरामध्ये. असं इव्हन
नक्षत्रांचे सुद्धा प्रकार असतात. ऊर्ध्वमुख, अधोमुख असं. ऊर्ध्वमुख म्हणजे वर जाणारं, अधोमुख म्हणजे खाली जाणारं. मग तुम्हाला जर बोर घ्यायचं आहे तर खाली तर अधोमुख नक्षत्र पाहिजे. त्यामुळे मुहूर्ताचे प्रकार इतके आहेत. खूप आहे आपण आणि म्हणतो म्हणून त्याला अभ्यासच लागतो. म्हणजे थोडक्यात काय की आता एखादं मोठं वेबसाईट बनवायचं आहे किंवा कोडिंग करायचं आहे, तर त्याचं ज्याने शिक्षण घेतलंय ना त्यालाच बरोबर त्याच्यातलं हे आहे. त्याप्रमाणे खूप प्रकार आहेत आणि लाभणं न लाभणं हा सुद्धा. आणि एवढं सगळं करून सुद्धा मुहूर्त आपल्याला मिळतो. मुहूर्त मिळणं काय अवघड नाही, अवघड नाही. पण तो पाळणं खूप अवघड आहे. अवघड आहे. आता लग्न सराई आपण बघतो. जर तुम्ही तुमचा लग्नाचा मुहूर्त पाळू शकत नसाल तर पुढे आयुष्याचं गणित सगळं मुहूर्त बिघडतं. 12:30 मुहूर्त तुम्ही 2 असतात लग्न व्हायला. मग तेच होतं ना, स्थिर लग्न जर बदललं त्या वेळेमधलं त्याच्यात तर चर आणि ते लग्नामध्ये चर गेलं. लग्न झालं तर पुढे सगळं चलत राहत. सामान्य व्यक्तीने आहे ना कसं पंचांग वाचायला शिकलं पाहिजे? शिकता कसं येईल? बघा पहिले बेसिक आपण उदाहरण सोडू. अगदी बेसिक तुम्ही जर विचार केला, पंचांग घेऊन या. पंचांगाच्या एक पहिली 10 पानं आपण सोडून देऊ. हा. पुढची जी पानं आहेत ना, प्रत्येक त्या ठिकाणी इंग्रजी दिनांक पण आता देतात. बरं. आजची तारीख हा, हा. आणि त्याच्या पुढे एक कॉलम असतो, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण. सरळ कॉलम. तो सिम्पल करून दिले आता. हा, खूप सिंपल करून दिलं. हा. दातेसारख्या व्यक्तींनी तर भरपूर सिंपल करून हा, दिलं. तर ते तर सगळ्यांना समजून समजावं. आधीचे जर तुम्ही 100 वर्षाचे पंचांग पाहिले तर फक्त नुसतं चक्र असायचं. ते चक्र चक्रावरच असायचं. सगळं गणित हा, हा, असायचं. हा. तुम्ही तुमचा अभ्यास करा, तुमच्या अभ्यासावरनं तुम्ही आजचं काढा. हा. आता आता अभ्यास आता उलट करून- त्यांनी अभ्यास करून आपल्यासाठी सोपं करून दिलेले उलट खूप बाकी. बरोबर पंचांग कोणतं असं? दॅट इज बेस्ट आहे. असं काही नाही. प्रमोशन नाही कोणाचं पण हा, प्रमोशन नाही आणि डिमोशन डिमोशन पण नाही. सगळेच पण सगळे चांगले आहेत. हा. जे तुम्हाला मिळेल किंवा जे तुमच्या लोकॅलिटी मध्ये जास्त प्रसिद्ध अवेलेबल असेल, आहे. हा, हा, हा. असं कोणतंही कोणतंही पंचांग चांगलं. वापरा, पण पंचांग वापरा. वापरा, यूज करा का ते फार गरजेचं आहे. ते ब्रह्ममुहूर्ताचं काय महत्व असतं? ब्रह्ममुहूर्त हा जो विषय आहे ना, तर पहाटे तो 3 ते 6चा 3 ते 6 सकाळचा पहिला प्रहर हा ब्रह्ममुहूर्त आपण मानतो. सूर्य उगवण्याच्या आधीच ब्रह्ममुहूर्त चालू होतो, पण सूर्य उगवल्यापासून ते सूर्य पूर्ण उगवेपर्यंतचा हा जो ट्रान्झिशनचा काळ आहे सगळ्यात मोठा. बघा प्रत्येक सकाळ जी होते, ही सकाळ म्हणजे काय असते तर सूर्य आपल्या आपल्या गावामध्ये तिथे उगवल्यापासून तुम्ही बघा जी चैतन्यमय जी सुरुवात आहे, तर हा वेळ ब्रह्मदेवाचा सांगितलेला आहे. ब्रह्मदेवाला हा वेळ दिलाय आणि या वेळामध्ये आपली बुद्धी सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असते. ऍक्टिव्ह असते. म्हणून पाठांतर करायची वेळ ही पहाटे पहाटे. असायची ब्रह्ममुहूर्ताची. आणि ह्या मुहूर्तावरती जे काय आपण चांगलं कर्म करतो तर सगळी सृष्टी शांत असते त्यावेळेला आणि म्हणून आपण केलेल्या कर्माचा रिझल्ट आपल्याला लवकर मिळेल. वा, सो थँक्यू सो मच गुरुजी, तुम्ही दोघेही आलात आणि धन्यवाद. वेळ दिलात आम्हाला. आणि परत भेटू एक वेगळा विषय घेऊन, कारण आता प्रत्येक प्रश्नामधून एक विषय निघू शकतो. आपलं मॉडर्न सायन्स आणि आपल्या हिंदू संस्कृती हे जरी मॅच करायचं म्हटलं तरी तो खूप मोठा विषय. पुष्पक विमान सुद्धा ऐकतो आपण की आपल्याकडे आधीपासून आहे. आणि मी काय ऐकलं मध्ये नाही का की पुष्पक विमानाचे जे डिझाईन आहे ना ते रामायणामध्ये की जुनं ते ऍक्च्युअली एक एअरक्राफ्ट सारखं दाखवलेलं आहे. ते थोडं- सायन्स आहे. जो राम सेतू बांधला त्याच्यामध्ये क्रेनचे उल्लेख आहेत. क्रेन सारखं एक मोठं यंत्र आहे, बरं. त्याने तो दगड ठेवला. हा पण उल्लेख. बापरे. तर थँक्यू सो मच आणि आमच्याकडून तुमच्या दोघांकरता एक आठवण भेटे. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. स्पेशल तुमच्याकडे आठवण राहिली आमच्या चॅनलची पण एकदा आलतो म्हणून आम्ही. स्पेशल कॉर्नरची स्पेशल. आठवण. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी तुमची गोष्ट इतरांना इन्स्पायर करायला अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल ज्ञान असेल तर तुम्ही मला या खालच्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि तुम्हाला पॉडकास्टमधले कोणते पॉईंट आवडले मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा पॉडकास्ट लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रत्येक हिंदू मित्रापर्यंत हा पॉडकास्ट पोहोचला पाहिजे. आणि भेटूया एका नवीन एपिसोड सोबत, एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव अ गुड एंड. बाय बाय.